शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज अबू आझमी यांनी जे वक्तव्य केलं त्याकडे कसं पाहता? कारण ते म्हणतात की भिवंडीमध्ये मराठी बोलण्याची गरज नाही आहे. यानंतर जाना म्हणजे जाणे, खाना म्हणजे खाणे असं पण ते म्हणत आहेत. कसं पाहता त्यांच्या वक्तव्याकडे, विधानाकडे? आणि मराठीवर कुठेतरी आता अतिक्रमण होत आहे असं म्हणावं का? मराठी ही आमची मायभाषा आहे आणि महाराष्ट्राची मायबोली आहे. त्यामुळे मला वाटतं अबू आझमी जर असे बोलत असतील, ते सिनियर नेते आहेत, ते फार चुकीचं वक्तव्य करतायत. त्यांना जर मराठी येत नसेल तर मी बाराखडीचं पुस्तक त्यांना पाठवून देतो. नक्कीच मराठीचा सन्मान झालाच पाहिजे अशी भूमिका शिवसेनेने कायम घेतलेली आहे. पण ज्या पद्धतीनं सध्या विधानं केली जात आहेत, शिवसेना स्टाईलने समाचार घेतला जाईल भविष्यामध्ये असं म्हणा. आम्ही त्यांना पहिले समजवू, नाही ऐकलं आणि मराठीचा अपमान जो कोण करेल त्याला त्याची जागा दाखवून देऊ. नक्की. संजय राऊत पण वारंवार टीका करतायत आणि संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केलेली आहे. आणि बरंच स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजायला लागलेत एकनाथ शिंदे. भगवी शाल घेतली म्हणजे ते बाळासाहेब ठाकरे स्वतःला समजत आहेत, अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हा विकृत माणूस आहे, त्याला मानसोपचाराची गरज आहे. त्याकडे पैसे नसतील तर मी देतो आणि विक्षेपण केंद्रामध्ये त्याला आपण पाठवूया. दुसरा बाळासाहेब ठाकरेच होते. त्यांच्या विचाराचे मालक कोण असतील, विचार घेऊन चालणारे कोण असतील ते एकनाथ शिंदे साहेब आहेत, एकमेव नेते. संजय राऊतना मला वाटतं आठवण करून द्यावीशी वाटते, ज्यांच्यावर आपण आमच्या नेत्यांवर बोलता तुमची लायकीसुद्धा नाही द्यायची. कारण तुम्ही पत्राचालीमध्ये काय केलं आणि किती करोडाचा घोटाळा केला त्यासाठी तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं, याची ते आठवण विसरले का? पहिलं स्वतःकडे स्वतःकडे पहिलं आत्मचिंतन करावं असं माझं मत आहे त्याला. नक्की. पण ते म्हणतात की शिंदेचा जो पक्ष आहे तो शिंदेचा पक्ष नाही आहे, ती शिवसेना नाही आहे, तो अमित शाह यांची कंपनी आहे. ज्यावेळी अमित शाह जातील त्यावेळी हे सुद्धा जातील. हे जेव्हा BJP बरोबर युतीमध्ये होते तेव्हा ते अमित शहाचे नोकर होते का? हे अमित शाह साहेबांचे नोकर होते. आणि आता तुम्ही काँग्रेसबरोबर गेलात तेव्हा तिथे जाऊन दिल्लीला कुणाचे पाय चाटत होतात तुम्ही? ते विसरलात का आपण? आणि आमचा स्वाभिमानांचा पक्ष आहे आणि त्यामुळे अमित शाह आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एक विधान त्यांचं जे आहे ते अत्यंत टोचणारं विधान आहे. ते म्हणतात की जर बाळासाहेबांचे विचार माहिती असते तर दिल्लीची बूट चाटेगिरी केली नसती. या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? बाळासाहेबांचे विचार होते स्पष्ट की माझ्या शिवसेनेची मी काँग्रेस होऊन देणार नाही आणि काँग्रेसबरोबर युती करावी लागली तर मी माझं दुकान बंद करीन. ह्यांनी काय केलं आता? मला वाटतं यांचं दुकान बंद करण्याच्या मार्गावर आलेले आहेत. उद्याचा जो मेळावा आहे त्यामध्ये पैशांचा धूर निघेल अशी टीका पण करतायत संजय राऊत. दसरा मेळावा आहे उद्या, विचारांचं सोनं लुटण्याचा खरं तर हा दिवस आहे. कुणाचा दसरा मेळावा सगळ्यात चांगला होईल आणि विचारांचं सोनं कुठल्या व्यासपीठावरून लुटलं जाईल असं वाटतंय? संजय राऊत हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे धनी आहेत, त्यामुळे पैशाची उधळण त्यांच्याकडे होणार आहे. आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब चाललेले आहेत. त्यामुळे इथे फक्त विचारांचंच सोनं लुटलं जाईल. नक्कीच. कल्याणमध्ये शाळा आहेत आणि या शाळेमध्ये आपण पाहिलं की टिकली जर लावली, टिळा जर लावला, राखी जर बांधली तर मग विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येऊ नका असं सांगण्यात येत आहे. पालक संतप्त झालेले आहेत. त्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केलेली आहे. कसं पाहता? निवडणुका जवळ आल्या, तोंडावर आल्या, कुठेतरी धार्मिकीकरण होत आहे आणि याचा थेट राजकारणाशी काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं? अशा जर शाळा काय करत असतील तर त्यांच्यावर जरूर कारवाई केली जाईल. कारण हिंदू संस्कृती पूर्वपार चालत आली, देवाधिकापासून आपली हिंदू संस्कृती चालत आलेली आहे. त्यामुळे हिंदू संस्कृती टिका लावणं, टिळा लावणं हे पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आहे. त्याला कोण बंधन घालू शकत नाही. तसे असेल तर आम्ही स्वतः विधानसभेमध्ये आवाज उठतो. मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहेत असं बोललं जात आहे आणि दिवाळीनंतर हे फेरबदल होतील असंही सांगण्यात येत आहे. तुमच्या देखील नावाची चर्चा आहे, तुम्ही तयार आहात? आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्यांचा निर्णय आम्हाला सर्वस्वी मान्य आहे. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.